हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. माझा आवाज बसला तुम्हाला कळत असेल. मागले काही दिवस मी मम्मीकडे होती, आत्याकडे होती, आत्ते बहिणीकडे होती. सो भरपूर पाण्याचा फरक पडला आहे आणि म्हणूनच मला असा थोडा त्रास होत आहे. बरीच एडिटिंग पेंडिंग आहे, बट मी सगळं कलेक्ट करून ठेवते आणि लवकरात लवकर तुमच्याशी सगळे व्लॉग्स शेअर करणार आहे. यापूर्वी सगळे व्हिडिओज आले असतील, बट आज मी हे सगळं बोलते आहे. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात कशी होते ते तुम्हाला सांगते. काल इव्हिनिंगला मी माझ्या सासरी आली आहे आणि इथलं माझं रुटीन किंवा काय आम्ही करतो दिवसभरात ते तुमच्याशी शेअर करते. सो स्टे कनेक्टेड आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. कालपासून एक लग्नाची सुरुवात झाली आहे. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे उद्याला. सो काल मेहंदीला जायचं होतं पण तिथे नाही जाता आलं. सो आज आम्ही हळद जेवणला जाणार आहे. तिथली मजा मस्ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर दिवसभरात काय होते ते तुमच्याशी शेअर करते. चला तर सकाळची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी तुम्ही खाली आली. हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर आज व्हॉइस ओव्हर देते, त्यामुळे तुम्हाला माझा हाताचा आणि मी बोललेल्या गोष्टींचा म्हणजे स्टार्टिंगचा थोडासा आवाज मिसमॅच दिसत असेल. सो सकाळी सकाळी खाली आली आणि त्यानंतर ना बाहेर मस्त झाडं बघत होती. आधी सासरी भरपूर झाडं होती, खूप सारे गोडनिमचे झाडं होते, कारल्याचं झाड होतं, निंबाचं झाड होतं, खूप मोठे मोठे होते. पण त्याने बरेच मच्छर घरात यायचे म्हणून त्यांनी ते सगळं तोडलं आणि खाली पूर्ण प्लेन करून घेतलं. पण अजूनही मी इथे आली की मला त्या गोष्टी खूप आठवतात, कारण तिथे फुलांची सुद्धा खूप छान झाडं होती. मस्त गुलाब लागायचं आणि रोज राहायचेच गुलाब, आणि सोबतच आपल्या 5 पाकळ्यांचा जे मोगरा असतो ना तो पण त्यांच्याकडे राहायचा आधी. पण ठीक आहे, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ते चेंज करून घेतलं. त्यानंतर सकाळी सकाळी जे काही आता थोडेफार झाडं आहे ना ते पण खूप छान ठेवले आईने आणि ते सुद्धा बघायला खूप छान वाटते. आणि ब्रेकफास्टमध्ये आज मी बनवलं होतं उत्तपे. तर सगळ्यांसाठी छान असे उत्तपे बनवले होते. सगळ्यांनी उत्तपे वगैरे खाल्लं आणि त्यानंतर आईचं काम म्हणजे आपल्या प्रत्येक बायांचं काम सकाळी भाज्यांचा विचार करणं. आणि मी जसं संडे मार्केटमधनं पूर्ण आठवड्याभराच्या भाज्या आणते ना, आई तसं नाही करत. तिच्याकडे रोज हा ठेला येतो, तर ती तिथनंच भाज्या घेते जे काही तिला हवं असेल. तिचं असं मत आहे की फ्रेश असते आणि हव्या त्या सगळ्याच भाज्या इथे मिळून जातात, तर कशाला साठवून ठेवायचं. आणि हे सुद्धा बरोबर आहे. सो तिने छान अशा भाज्या घेतल्या आणि त्यानंतर ना समोरच्या काकूंनी मला पेरू दिले. त्यांच्या झाडांना 12ही महिने पेरू येतात आणि छान असतात, गोड असतात. पण उन्हाळ्याचे जे पेरू असतात ना ते आतमधनं बी थोडीशी कडक असते, त्यामुळे वरवरचं आपण ते खाऊ शकतो, बिया खायच्या नाही. आणि पेरू खरंच खूप गोड होते, मस्त तिखट मीठ टाकून वगैरे खायचं बसून. आता मी तेच करत होती आणि भाज्या आईने घेतल्या होत्या तर ते सुद्धा निवडून घ्यायच्या होत्या. तर इथे मी आणि ताई बसलो होतो, भाज्या पण निवडत होतो आणि खात पण होतो. तर तिला ना पेरूचा थोडा त्रास आहे दातांमुळे, सो ती पेरू खात नाही. पण मी खूप एन्जॉय केले पेरू आणि तेही झाडातले फ्रेश मिळाले तर कोण नाही खाणार. सो मी मस्त असे पेरू खाल्ले आणि त्यानंतर मग भाजी निवडायला घेतली. भाजी तोडता तोडता ताईबरोबर आणि आईबरोबर आमच्या भरपूर गप्पा सुरू होत्या. म्हणजे जेव्हा कधी आम्ही भाज्या तोडतो किंवा स्वयंपाक करतो किंवा असंच चहा वगैरे घेतो ना, त्यावर आमची भरपूर गप्पा सुरू असतात. आणि बायकांना खरंच काही टॉपिक लागत नाही. आमच्याकडे तर भयंकर टॉपिक्स असतात बोलायसाठी. आणि आज ना आई भोपळ्याची भाजी करणार होती. आय थिंक भोपळाच म्हणतात, आमच्याकडे ढेमसे म्हणतात. तर मी विसरून गेली होती कारण ती भाजी मी करतच नाही आणि वर्ष झालं होतं ती भाजी करून. तर मी विसरून गेली होती की त्याच्या बिया काढावं लागतात. तर तेच आई मला सांगत होते की नाही, याच्या बिया काढावं लागते गं, आपल्याला ही अशी भाजी चालत नाही आपल्याकडे म्हणून. सो तसं काहीसं मी मग त्यानंतर बिया वगैरे काढून सगळे भाजी वगैरे करायची प्रोसिजर पुढे घेतली. आता ही जी सायकल आहे ना, ही सायकल सखीच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी तिला गिफ्ट केली होती. पण एवढ्या वर्षात तिने कधीच ती चालवली नाही, वरती धूळ खातच बसली होती. पण आज प्रीतमचं होतं की अवयू आता सायकलवर बसण्यात खूप इंटरेस्टेड असतो, तर चल मी याला म्हणजे छान असं पुसून वगैरे घेते, वॉश वगैरे करून देते आणि मग तू खाली याला घेऊन जा. तर प्रीतमच इथे खाली तो घेऊन आला होता. पण जेव्हा असं असतं ना की एखादी वस्तू एखादी
व्यक्ती वापरतच नाही, पण जर दुसऱ्या व्यक्तीने ती वस्तू वापरायला घेतली की पहिल्याच्याला हिरच सुटते. आणि तसंच इथे सुरू होतं दोघांचं. खूप भांडणं होत होते की मला बसायचं, पण अवयू एवढा ॲक्टिव्ह नव्हता त्या सायकलसाठी. सो म्हणून सखी वगैरे बसून मस्त तिथे एन्जॉय करत होती. आता माझं इथे आंघोळ वगैरे झाली होती. मी म्हटलं चला आज ना आपण चिवडा करूया आणि तुमच्याशी पण याची रेसिपी मला शेअर करायची होती. चिवडा करण्याच्या मागचे 2 रिझन होते. एक तर जेव्हा मी गावाला जाईल तेव्हा मला चिवडा घेऊन जायचा होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवशीच मला माझ्या मम्मीकडे पण थोडासा चिवडा पाठवायचा होता, कारण तिच्याकडचे कमीत कमी 4 मोठे मोठे डबे आमच्याकडे आले होते. एक तर काल नॉनव्हेजचा होता, त्यानंतर त्या दिवशी अनारसे तिने दिले होते, त्या दिवशीचा होता, आणि अदर दॅन दॅट काल चपातीचा पण एक मोठा डबा आला होता. तर असे 3 ते 4 डबे जमा झाले होते. म्हटलं असं खाली डबा नको द्यायला आई, आपण लाडू आणि चिवडा करू. तर आई बोलली दोन्ही वस्तू तर एका दिवसात काही होणार नाही, तर आपण चिवडाच करूया. आणि म्हणूनच इथे मग मी चिवड्याची प्रिपरेशन करायला घेतली. सर्वात आधी तिथे छान असा जो पोहा असतो ना, पातळ पोहा, तो मी उन्हात ठेवून दिला थोडा वेळ. म्हटलं भाजायला आपल्याला सोपी जाईल, ऊन पण चांगली कडक होती आज, तर ती तिथे ठेवून दिलं. त्यानंतर मी कांदा आणि मिरची थोडीशी बारीक बारीक असं कापून घेतली. मिरची मी सैगीच ठेवली, कारण की दिसली तर पटकन काढता आली पाहिजे, अदरवाईज कोणाला तिखट लागलं तर रडायला बसतील, म्हणून मग मी ते छान असं उन्हात ठेवून दिलं. आता ते सुकत आहे तेव्हापर्यंत आईने भाजी बनवून घेतली होती. चपात्या मी थोड्या वेळाने करणारच होती. आणि अवयू बघा इथे सखी दिदी डान्स करते. आणि आजकालचे राठोडचे गाणे आहेत ना, संजू राठोड, त्याचे गाणे खूप व्हायरल असतात, आणि म्हणजे सखी त्यांच्या प्रत्येकच गाण्यावर खूप छान डान्स करते. आणि बघा अवयूला पण आज खूप एनर्जी आली होती पेरू खाऊन. तो पण मस्त असा डान्स करायला लागला होता आणि खूप मस्ती करत होता. इथे आईची पण छान अशी आंघोळ झाली होती आणि ती देवपूजा करत होती. आमच्याकडे देवपूजा करायला आईच असते. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी काही दिवस इथे होती, तर मी ना अगरबत्ती वगैरे लावायची. पण आमचं जे मंदिर होतं ते आधी खालच्या साईडला होतं, तर खाली मला बसायला जमत नव्हतं, कारण ती जागा खूप कमी होती. आई कशी बसून ती पूजा करून घ्यायची. तर आता ते मंदिर वर केलं आहे, तर तिला ते इझी पडतं करायला. आणि ती तिथे म्हणजे तिची पूजा वगैरे आवरत होती. तेव्हापर्यंत म्हटलं चला मी पण चपात्या वगैरे बनवून घेते, कारण आता थोड्या वेळाने सगळ्यांच्या जेवणाची वेळ होणार आहे. इथे वेळ कसा जातो काहीच कळत नाही, म्हणजे इतका पटापट वेळ जातो. एक तर आपल्या गप्पा गोष्टी सुरू असतात आणि मुलांमध्ये पण बराच वेळ आमचा इथे जातो. आणि मुलांना ना कंटिन्यू बाहेर घरात त्यांचं सुरू असते. सोबतच अवयूचं तर वर जाणं पण सुरू असते, आणि त्याला खूप सहज वर चालता येतं. जसं आपण कसं एक पाय पटापट वर घालतो तसं तो चालतो. आणि कधी कधी असं वाटतं अरे एखादी पाय सुटलं तर खाली पडशील, पण त्याला अजिबात भीती वाटत नाही. तो खूप कॉन्फिडंट असतो. आता मला चिवडा बनवून घ्यायचा होता, म्हणजे आई बनवणार होते आणि मी पण त्यांची मदत करणार होती. तर आई बोलली की आता मी सगळं ना म्हणजे निवडून घेते. जे पोहे वगैरे आहे त्यामध्ये थोडीशी डस्ट असते किंवा त्यामध्ये धान पण असते, तर ती सगळं ती निवडत होती. आणि सोबतच मला बोलली की तू जी आपली खोबरं आहे ना ते कट करून घे. तर ती मला बोलली की आपल्याकडे अडकित्ता आहे त्याच्याने ट्राय कर. तर अडकित्त्याने मी ट्राय केलं, पण ते मला जमलं, म्हणून मग मी चाकूनीच त्याला छान असे कट करून घेतले. आईचं असं पर्सनली मत आहे की खोबरा जेव्हा आपण खाताना येतो ना चिवड्यामध्ये, तर ते खूप भारी वाटतं. आता मी या मताशी एकदम सहमत आहे, कारण आधी मी कांदा किंवा चिवडामधला जे काही एक्स्ट्राचा मसाला असायचा ना तो काढून टाकायची, पण आता मला ते खूप भारी वाटतं. चला तर बघा, सर्वात आधी ना इथे आम्ही त्याला छान असं भाजून घेणार होतं. तर यात आम्ही तीळ घातली होती, थोडंसं मीठ घातलं होतं आणि थोडंसं तेल घातलं होतं. हे मॅन्डेटरी आहे. जेव्हा आपण पोहा भाजतो तर पोहाना छान असं भाजून घ्यावं लागतं कमी आचेवर एकदम. आणि असं दोन असे चमचे घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचं. हे भाजल्याशिवाय पोह्याचा चिवडा बनत नाही, तर तो चामट होतो. सो म्हणून ते छान असं भाजून घ्यायचं. आता तिकडे आई भाजत होती तेव्हापर्यंत मला ती बोलली की धने तू इथे वाटून घे. आणि धने मिक्सरमध्ये वाटायचं नाही, त्याला फक्त आपल्याला एकाचे 2 तुकडे करावे लागतात. आणि म्हणून मग मी ते हातानेच कुटून घेत होती. आणि बघा आम्ही ते चिवडा बनवतोय आणि आमचे हे 2 जे पिल्ले आहेत ना ते चिवडा बनायच्या आधीच खायला आले होते. कसं बसं त्यांना तिकडनी पळवलं, कारण इथे सगळ्या गोष्टी खूप गरम होत्या आणि आपल्याला भीती वाटते की थोडं जरी काही उडालं तर मुलांच्या अंगावर नको पडायला म्हणून. आणि इथे ना जाडा पोहा सुद्धा आईने थोडासा तळून पोह्यात टाकायचं डिसाईड केलं होतं. तर बघा इथे ना ती आता जाडा पोहा तळून घेत आहे आणि आपला जो पोहा भाजला आहे ना आपण आधीचा त्यामध्ये ती टाकत चालली आहे. आणि सोबतच आता इथे शेंगदाणे आणि डाळी आपण छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे. हे तुम्ही नक्कीच भाजा, म्हणजे कोणत्याही गोष्टी डायरेक्ट टाकायच्याच नसतात पोह्यांमध्ये. छान भाजून घ्यायच्या लालसर. आणि मग जसं जसं आपलं भाजत चाललं आहे तसं तसं आपण त्या पोह्यांमध्ये ते मिक्स करतो आहे. सो सॉरी, मी तुम्हाला भाजायचं बोलली, पण ॲक्च्युली ते तळून घ्यायचे असतात. तर दाली आणि शेंगदाणे छान असे लालसर तळून घ्यायचे. शेंगदाणे पण छान कमी आचेवर तळून घ्या. आम्ही इथे तेल थोडं कमी प्रमाणात घेतलं होतं, कारण आम्हाला कमी
तेलाचा चिवडा करायचा होता. सोबतच मी जे कापून ठेवलेले खोबरे होते ना ते सुद्धा इथे घातलं आणि कढीपत्ता भरपूर घाला, कारण कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो. सोबतच आईने याच्यामध्ये सॉफ आणि सोबतच आय थिंक खसखस पण घातली होती आणि थोडीशी तीळ पण घातली होती. परत हे सगळं छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला तिकडले. आणि दुसरीकडे आम्ही कांदा तळायला घेतला होता दुसरीकडे. आणि बघा यामध्ये जो आपण आधी तळलेला मसाला आहे ना त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि सोबतच थोडंसं धनेपूड वगैरे घालायची. आणि त्याबरोबरच तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मुरमुरे घालू शकता. तर आम्हाला आवडतं मुरमुरे म्हणून आम्ही यात मुरमुरे घातलं. या चिवड्यामध्ये तुम्ही मक्याचा पोहा पण तळून घालू शकता, पण आज आमच्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही ते नाही घातलं. पण मक्याचा पोहा तुम्ही नक्की घाला, त्यांनी पण खूप छान टेस्ट येतो. बघा तर आता हे सगळं तळून आमचं झालं आहे आणि आता हे सगळं मिक्स करण्याची प्रोसिजर असते. याला सगळ्यात जास्त वेळ लागतो असं म्हणायला काही हरकत नाही. कांदा पण छान तळून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला आता मिक्स करून घ्यायचा. आणि मिक्स केल्यानंतर आपण आपला जो पोहा आहे ना आधीचा भाजलेला त्यामध्ये सगळं घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पेशन्सफुली, कारण सगळा मसाला ना सगळीकडे लागला पाहिजे. यात आपल्याला साखर पण घालायची आहे, तुम्हाला सांगायची विसरली. यात तुम्ही साखर नक्कीच घाला आवर्जून, कारण साखरशिवाय खरंच टेस्ट नाही येत. थोडीशी साखर घालायची. तुमच्याकडे जर मसूरची डाळ असेल ना जी तळलेली मिळते ती पण यात घालू शकता, ती पण खूप भारी वाटते. सो हे सगळं बघा मी आता इथे मिक्स करते आहे. आणि ना यात आम्हाला थोडंसं तेल आणि मीठ वगैरे कमी वाटत होतं, तर मग नंतर आम्ही थोडंसं तेल त्यामध्ये मीठ आणि थोडीशी तिखट असं मिक्स केलं, गरम केलं आणि त्यानंतर परत यात घातलं, कारण कलर प्रॉपर आलाच पाहिजे चिवड्याला, त्याशिवाय टेस्टच येणार नाही. बघा असं काहीसा आमचा मस्त चिवडा बनून रेडी होता. खायला इतकं मस्त खन्नक झाला होता ना, खायला एक नंबर लागत होता. तुम्ही सुद्धा अशा टाईपने नक्की एकदा चिवडा ट्राय करा. आणि यानंतर ना काही दिवसानंतर मी तुमच्याशी आणखी एका चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहे, ती पण बघायला अजिबात विसरू नका. चला तर आता आम्ही चिवडा छान असा डब्यामध्ये भरून घेतो, कारण आम्ही अर्धा एक तास याला असंच ठेवलं आणि त्यानंतर डब्यामध्ये भरून घ्या, कारण जास्त वेळ आपण याला ओपन ठेवलं तर तो चामट पडेल हवेनी. सो म्हणून थोड्या वेळ ठेवावंच लागेल, कारण तो गरम असतो. सो थंडा होईपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर छान असा डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा. हा चिवडा भरपूर दिवस टिकतो, याला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही आणि छान तुम्ही एन्जॉय करू शकता चहा बरोबर, किंवा असंही मॉर्निंग स्नॅक्समध्ये वगैरे पण खाऊ शकता. मुलांना सुद्धा द्यायला छान पडतं हे. सो असं काहीसं आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं आणि आता दुपारी झोपायची वेळ असते म्हणून अव्यू आपल्या वर मस्त चालत चालत वर आला तो आणि मस्त शहाण्या बाळासारखी त्यांनी झोपसुद्धा घेतली होती, कारण तो खूप थकला होता. थकल्यावर मुलं तसंही छान गोड झोप घेतातच. आता इव्हिनिंगच्या वेळेस ना 4 ते 5 वाजले होते, तर मी पेरू प्रीतमसाठी कट करून आणलं होतं. तुम्हाला हा पेरू थोडा वेगळा दिसत असेल, कारण यातल्या मधल्या ज्या बिया आहे ना त्या मी काढून टाकल्या होत्या, कारण ते खाताना थोडंसं कडू वाटतं. आता प्रीतमचं इथे ऑफिस आवरलं होतं, तो आंघोळीला जाणार होता. आता ऊन असल्यामुळे ना तो 2 टाईम आंघोळ करतो, म्हणून तो इव्हिनिंगला पण आंघोळ करणार होता आणि त्यानंतर तो लगेच रेडी होणार होता, कारण आज आम्हाला जायचं आहे हळद जेवणसाठी. सो तो तिथे रेडी होतोय. तेव्हापर्यंत मी आणि आईने बसून निवांत चहा पिऊन घेतला, कारण प्रीतमचं आधी रेडी होणं यासाठी पण गरजेचं आहे, कारण त्यानंतरच तो अव्यूला रेडी करू शकतो. सो असं काहीसं आमचं असते. आता मी इथे चहा घेते, तेव्हापर्यंत अव्यू आणि सखी मस्त एन्जॉय करते, खाली बाहेर खेळते आहे. ऊन एकदम कमी झाली होती 4-5च्या ड्युरेशनमध्ये आणि दोघंही मस्त खेळत होते. आणि अव्यूला ना इथे येणं सगळ्यात जास्त यासाठी पण आवडतं, कारण इथे बाहेर भरपूर जागा आहे त्याला पळायसाठी. अशी मोठं कंपाऊंड ठेवलं आहे त्यांनी बाहेर उजव्या साईडला, आणि जे एंट्रन्स आहे ना त्या साईडला पण बऱ्यापैकी जागा आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि आमच्या किचनमध्ये आणि हॉलमध्ये 2 दरवाजे आहे, तर मुलं किचनमधनं जातात, हॉलमधनं येतात, असं त्याचं कंटिन्यू सुरू असते. आता बघा अव्यूची मस्ती बघा तुम्ही, आजोबांजवळ तू का गेली, मला जायचं आहे असं त्याचं चाललं होतं. आणि बघा तिला कसं बोच काढतोय. तसं ते याला मस्तीही म्हणता येईल, बहीण भावाचं प्रेमही म्हणता येईल, पण कधी कधी आमच्याकडे असं होतं ना की जसं अव्यू म्हणतो तसंच करावं लागतं, कारण तो लहान आहे आणि लहान आहे म्हणता म्हणता सगळीच गोष्टी त्याच्या मनासारख्याच करतात. चला त्यानंतर आम्ही सगळे इथे रेडी व्हायला आलो. बघा मी छानशी रेडी झाली होती. दुसरा ड्रेस घालायचा होता, पण मी सिम्पलच घातला, कारण थोडीशी गरमी होत होती. म्हटलं घाम येईल तर चिडचिड होईल, म्हणून मी सिम्पल मेकअप आणि सिम्पल ड्रेस घातला होता. सगळे छान इथे रेडी झालो होतो आणि त्यानंतर आम्ही निघालो जिथे हळद जेवण आहे तिथे जाण्यासाठी. सो आज बाबा आमच्याबरोबर नव्हते आले, कारण त्यांना थोडा पायाचा त्रास आहे. अदर दॅन दॅट आई, ताई, सखी आणि आजी आणि प्रीतम आणि मी आणि अव्यू आम्ही सगळेच कारने तिथे गेलो होतो. जिथे आम्ही गेलो होतो ना तिथे माझ्या मावशी सासूचं एक घर आहे जे बनत आहे, पण सम लिगल गोष्टींमुळे ते अडकलं आहे. सो बघा हे अर्ध पण नाही, थोडं काम झालं आहे आणि ते बघून मग आम्ही तिकडनी हळद जेवणला आलो. अगदी जवळच होतं ते सुद्धा, हळद जेवणचं जे प्रोग्राम होतं लिटरली 100 मीटरवर होतं. त्यानंतर आमच्याकडे अहेरची पद्धत आहे, म्हणजे जवळपासचं कोणतं लग्न असेल तर अहेर करावं लागतं. तर जी मोठी आई आहे ना, मी यांना मोठी आई म्हणते, तर ही माझ्या मम्मीची मोठी बहीण आहे सखी. सो इथे मी आली होती हळद जेवणासाठी. खरं तर मी 8 दिवस थांबली होती, म्हणजे लग्नासाठी थांबली होती, कारण यांना 3 मुलं आहे.
दोघांची लग्न झाले. आता शेवटचं लग्न होतं. मी म्हटलं दोन्ही लग्नात मी नाही आली, पण नाही, शेवटच्या लग्नात तरी आपण ना हजेरी लावली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं चला आपण थांबूया 8 दिवस यावेळेस. आणि तसंही आमचा अधिक मासचा सोहळा पण होणार होता. म्हटलं चला दोन्ही गोष्टी सोबतच आवरून जातील, आणि म्हणून आम्ही इथे आलो होतो. मामा मावशीशी भेटल्यानंतर तर सगळ्यांनाच छान वाटते. मला सुद्धा खूप छान वाटत होतं. सगळेच आले होते. आणि आता इथे डान्स वगैरे पण आम्ही करणार होतो आज, कारण की भावाचं लग्न आहे म्हटल्यावर बहिणीने तर डान्स करायलाच पाहिजे. बघा सगळ्या मावशी आणि जे माझी मावशी आहे ना, त्यांचे जे मुलं आहे 2, त्यांची पण लग्न झाले, त्यांची पण वाईफ्स इथे आहे. आणि सगळ्यांची भेटून खूप छान वाटते, कारण कधीतरी कोणत्या तरी प्रोग्राममध्ये येण्याचा चान्स मिळतो मला. पुण्याला असल्यानंतर किंवा आपण आउट ऑफ कंट्री असल्यावर ही गोष्ट असते जी आपण खूप मिस करतो, की यार आपणही असतो तर आपण असं घातलं असतं, असं केलं असतं, इथे गेलो असतो. सो असं काहीसं असते. आणि ह्या गोष्टी सगळेच रिलेट करत असेल, मला माहिती आहे. जवळपास असलं तर आता जसं मी पुण्याला आहे तर आमचं शक्य झालं इथे येणं, पण जर आता कधीतरी प्रीतमची क्लायंट मीटिंग असली तर नाही येणं होत. कारण एकदा शुभम दादाचं लग्न झालेलं, आय थिंक मागच्या वर्षी, तेव्हा मला त्यांनी खूप आग्रहाने बोलावलं होतं, पण अव्यू छोटा होता 1 वर्षाचा आणि प्रीतमची क्लायंट मीटिंग होती, त्यामुळे शक्य नाही झालं. आणि त्या गोष्टीचा रिग्रेट ना मला अजूनही आहे, की नाही यार मला पण जायला पाहिजे होतं. बट असो, प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही आहे, पण जेव्हा पण शक्य आहे तेव्हा आपण नक्कीच गेलो पाहिजे. यानंतर त्यांच्याकडे परत एक लग्न आहे, तेव्हा मी नक्की जाणार आहे, कारण हा व्हिडिओ बघून त्यांना असं वाटेलच की अरे हे माझ्या घरी लग्नाला नाही आली, यांच्याकडे गेली. पण मावशी मी तुमच्याकडे सुद्धा लग्नाला नक्की येणार आहे. चला तर आजचा माझा व्हिडिओ इथेच मस्त डान्स करून संपवते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि यानंतरचा व्हिडिओ लग्नाचा राहणार आहे, तर अजिबात बघायला विसरू नका. आणि चला तुम्ही आमचा डान्स एन्जॉय करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय, आणि स्वतःची काळजी घ्या.